इयत्ता 5वी स्कॉलरशिप आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह बघणार आहोत। तर 26वा प्रश्न आहे, 2025ची प्रश्नपत्रिका आहे महाराष्ट्र शासनाची गेल्या वर्षी झालेली। त्याच्यातला 26वा प्रश्न बघा। शेजारील आकृतीत घन आकाराच्या फाशाची घडणी दाखवलेली आहे। या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो पुढीलपैकी कोणता नसेल। कोणता असेल विचारलंय का कोणता नसेल विचारलंय? नसेल। मग बघा पहिला पर्याय आहे का? जेव्हा आपण घडणी तयार करतो कागदाची, शिकवली सगळ्यांना घडणी कशी तयार करायची ते, तर कुठला अंक कुठल्या पुढे येतो ते लक्षात येते का कतले? कुठला अंक कुठल्याच्या पुढे येतो? 1 2 3 4 5 आपण आकडे टाकतो असे, है ना? तर यामध्ये पहिला जो दिला त्यांनी फासा तो निश्चितपणे त्याच्या समोर येणार नाही, दुसरा पण येणार नाही। तिसऱ्या क्रमांकाचा जो फासा आहे म्हणजे एका बाजूला 5 आहेत बघा डॉट, एका बाजूला 2 आहेत आणि एका बाजूला 1 आहे। तर हे जे आहे ही जी घडण आहे ती एकमेकांच्या समोर येणार नाही, फासा तयार होणार नाही अशा प्रकारचा। म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 27वा प्रश्न बघा। आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसते ते खालील आकृत्यांमधून निश्चित करा। प्रश्न आकृती दिली आहे 295। आधी मला सगळ्यांनी सांगा आरशातील प्रतिमा म्हणजे कुठली बाजू कुठे दिसते? आणि उजवी बाजू? आरशातल्या प्रतिमेवर 100% 2 प्रश्न आहेत। किती? 2। आणि पाण्यातलं प्रतिबिंब त्याच्यावर किती प्रश्न आहेत? 2। मी मागं पण सांगितलं होतं तुम्हाला हे मार्क तुमच्या हातचे आहेत, खिशातले आहेत, ते तुम्ही चुकायचे नाहीत। मग 295ची बरोबर आरशातली प्रतिमा शोधा बरं ह्या 4 पर्यायांमध्ये काय येईल? पर्याय क्रमांक 4 मधली जी आकृती आहे म्हणजे 2ची डावी बाजू कशी होईल बघा, 5ची डावी बाजू कशी दिसेल बघा, आणि त्यानुसार बरोबर चौथा पर्याय बरोबर येतो 295चा चौथा पर्याय। त्यानंतर 27वा प्रश्न बघा बाळांनो। CRY त्याचं सांगा आरशातील प्रतिमा। C कुठं जाईल, Y कुठं येईल? आरचं तोंड कुठल्या बाजूला होईल? 1 नंबर। पर्याय 28चं जे उत्तर येईल ते आहे पर्याय क्रमांक 1। डावी बाजू उजवीकडे दिसणार, उजवी बाजू डावीकडे दिसणार। तपासण्यावर लक्ष देऊ नका, तपासायचे उत्तर ते बाजूला ठेवा उत्तरपत्रिका, फक्त प्रश्न समजून घ्या, फक्त समजण्यावर लक्ष द्या। तो प्रश्न कसा सोडवायचा आहे ते कतले ठेवून टाकते दप्तरात उत्तरपत्रिका। कच्चं काम करायला वह्या काढा बाहेर, प्रश्नपत्रिकेत बोट ठेवा। कितवा प्रश्न चाललाय बघा, कुणाला पण उठवणार आहे मी मध्येच, कसं सोडवायचं सांगा म्हणून। 29वा प्रश्न। प्रश्न बघा। पुढील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा। आता हा प्रश्न जो आहे 2, 29वा आणि 30वा हा कशावर आधारित आहे? आधी कशावर बघितले 2 प्रश्न आपण? म्हणजे आरशातल्या प्रतिमा डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे। आता पाण्यातलं काय असतं? खालची बाजू वर, वरची बाजू खाली। सांगा मग आता ह्या आकृतीमध्ये कुठलं येईल आता पाण्यातलं प्रतिबिंब? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं? चौथा पर्याय बरोबर आहे। 30वी आकृती बघा। 6 7 1। 6 वरती गेल्यावर वरच्या बाजूला कसं होईल? 1ची वरची बाजू काय होईल? 7ची वरची बाजू खाली कशी दिसेल त्याचा अंदाज घ्या आणि उत्तर सांगा। 30व्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। ह्याच्यामध्ये जास्त विचार करायचा नाहीये, फक्त बाजू लक्षात ठेवायच्यात। मॅडम हां 30व्याचं रे नीट बघा। अरे दादांनो नीट बघा, अजून एकदा निरीक्षण करा व्यवस्थित। 3 कसं येईल रे? थांबा 1 मिनिट थांबा जरा 1-2 मिनिट थांबा। 30व्याची आकृती नीट बघा जरा, बारकाईनं निरीक्षण करा म्हणजे कळते आपल्याला। नाही अरे
पुस्तकातला विषय नाही. हां बरोबर आहे. 30व्याचा पर्याय क्रमांक 3 येतो, 1 नाही येत. जरा बारकाईने जरा जर निरीक्षण चुकलं तर उत्तर चुकते बघा. 3 हे उत्तर बरोबर आहे. 9 बघा, हे 6 जे आहे ते त्याचं जे तोंड खाली दिसतंय ते कुठं जाईल? कुठं जाईल? वर. आणि 7चा जो दांडा आहे वरच्या बाजूला तो कुठे येईल? खाली. बरोबर आहे ना? मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 31वा प्रश्न बघा. 31वा, देवराई महाराष्ट्र तर शरणवन काय? तर तुम्हाला आधी ही माहीत पाहिजे देवराई म्हणजे काय. तर बघा बाळांनो, जी आपल्या गावामध्ये किंवा आपल्या काही ठिकाणांमध्ये देवासाठी मोकळी सोडलेली जागा असते, देवासाठी, देवाचं मंदिर म्हणा किंवा काय गायरान म्हणा, त्याच्यासाठी मोकळी सोडलेली जागा असते, त्याला देवराई म्हणतात. काय म्हणतात? पण हे कुठं म्हणतात देवराई? महाराष्ट्र राज्यात. पण तसंच मध्य प्रदेश नावाचं जे राज्य आहे, मध्य प्रदेश, त्या मध्य प्रदेशमध्ये देवाला जी मोकळी जागा सोडली जाते त्यांच्या भागामध्ये शरणवन म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं? शरणवने म्हणजेच देवराई. एवढाच फक्त त्याच्यामध्ये माहिती घ्यायचा पॉइंट आहे. मग काय उत्तर येईल शरणवनेला? मध्य प्रदेश. शरणवन कुठं असतात असा जरी प्रश्न विचारला तरी उत्तर काय द्यायचं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे कशाचं नाव आहे? कशाचं नाव आहे? राज्याचं नाव आहे. ओके. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 32वा प्रश्न आहे आणि तुम्हाला एक आकृती दिली आहे आणि त्याला जोडून म्हणजे पहिल्या आकृतीला दुसऱ्या आकृतीशी संबंध असा दिलाय आणि तुम्हाला विचारले की जो 3 चौकोनाचे 3 तुकडे रंगवलेत आणि एक तुकडा रंगवायचा राहिला तर त्याला जोडून कुठली आकृती येईल? तर बघा, हेच जे आहे हे पाण्यातलं प्रतिबिंब जे आहे, पाण्यातल्या प्रतिबिंबाची आरशातील प्रतिमा आहे ही. म्हणजे अगोदर हे जे चौरस आहे ना, ह्याचं आधी पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचंय आणि पाण्यातलं प्रतिबिंब कसं दिसेल त्या आकृतीला तुलना करून आरशातली प्रतिमा शोधायची. एकात एक 2 आहेत. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. कसं आलं उत्तर हे कळलं का? अगोदर काय केलं, ह्या चौकोनाचे जे 3 तुकडे रंगवलेत त्याचं काय केलं, आधी पाण्यातलं प्रतिबिंब शोधलं आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाचं पुन्हा काय केलं, आरशातलं प्रतिबिंब शोधलंय आणि मग उत्तर क्रमांक 1 आपण आलेले. ते मनानंच आले का 1? नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे 33. तर 33व्या प्रश्नामध्ये आकृती दिली आहे तुम्हाला आणि विचारलंय पुढच्या आकृतीचा संबंध. पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा काय संबंध वाटतोय तुम्हाला रे? सांगा आधी, विचार करा. म्हणजे बघा काय केलंय, चंद्र आहेत की नाही, चंद्राच्या बरोबर समोर जे छोटे छोटे गोल गोल तुकडे आहेत की नाही, समोरासमोरील चिन्ह जे आहेत की नाही ती बदललीत. म्हणजे चंद्राच्या जागेवर ती तुकडे गेले आणि त्या गोल तुकड्यांच्या जागी चंद्र गेलाय. पण जाताना काय झालंय, एक कमी झालाय. मग पुढच्या पण आकृतीत तसा संबंध शोधा. तसा संबंध असणारी म्हणजे जागा बदलणारी आणि 1 न कमी असणारी कुठली आकृती आहे? 2 जे टिंब रंगवले त्याच्या जागी किती येईल? मग 1 टिंब असणारी आकृती शोधायची. ती कुठं जायला पाहिजे? आता कुणाच्या जागी जायला पाहिजे? ते उभे जे चॉक सारखे आहेत, खडू सारखे, त्याच्या जागेवर जायला पाहिजे का? हो. नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. 3. कारण हे जे गोल टिंब आहे ते किती येतं? 2. आणि 2च्या जागी आता किती येईल? 1. ते कुठं जाईल? खडू सारख्या आकाराच्या घरात जाईल. आणि खडू कुठं जाईल? अगं तुम्ही का बोलताय? काय चाललंय? घेऊ का नको? हे नको का घ्यायला? माझ्यासाठी नाही चाललं ग, तुमच्यासाठी चाललंय हे. मला येतंय हे सगळं, तुम्हाला येत नाही म्हणून चाललंय. हां, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 34वा प्रश्न बघा. 1100 110 तर 1300 किती? काय संबंध येईल ह्याचा? शब्बास. तीच संख्या वजा करा वहीवर, करा पडदिशी. 11चा वर्ग किती? 100 आणि त्या वर्गामधून 11च वजा करायचं म्हणजे 110 येते. असा संबंध आहे त्याचा. मग 13चं पण तसंच करावं लागेल ना.
13चं मग 13चा वर्ग किती येतो त्याच्यातून 13च संख्या वजा करावी लागेल. कर की सायजी, बघत काय बसलायस? पटपट पटपट करायला, लवकर लवकर कसं काम आलं पाहिजे करायला. प्रणव कुठं करायला लागलास तू? अभ्यास लिहून घेतलेल्या पानावर करतोयस का? कळते का कुठे लिहावं ते? चला सांगा उत्तर. 100. येस. कळालं कसं आलं? कसं आलं? कसा संबंध जोडला सांगा पटपट. बरोबर, करेक्ट आहे. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. 35वा प्रश्न आहे. 5/9 ला 19/14 आलंय असं म्हणतात येते. मग ते कसं आलं हे शोधणं गरजेचं आहे. ते कसं आलं हे कळलं ना तर पुढचा संबंध कळतो. 4/7 ला काय येईल हे कळतं. मग 19/14 कसं आले सांगा बरं. 5/9 ला 19/14 कसं आला असेल तर बघा बाळांनो काय केले माहिती का? इथं 5/9 आहे का नाही, तर त्या 9 मध्ये वरची संख्या मिसळली. 9 अधिक 5 केले, किती झाले? 9 अधिक 5 मग 14 झाले. आणि पुढं काय केले माहिती का? पुढं काय केले माहिती का? खालच्या 9 मधून वजा 5 केले. 9 वजा 5 आणि त्याचा वर्ग आणि त्याच्यातून वजा 1 केले. सॉरी +3 केले. 9 वजा 5 त्याचा वर्ग, 9तून 5 गेले त्याचा वर्ग आणि त्याच्यात +3. मग कसं आलं कळलं का? 19/14 कसं आलं? छेद आहे ना, छेदामध्ये अंश मिसळला की खालची संख्या आली. आता पुढं तुम्ही तसंच करा ना. मग 4/7 आहे का नाही? आता त्याच्याशी संबंधित असणारी संख्या कशी काढणार? मग इकडचं बघायचं आपण आता काय केलं ते. कसं काढलं कतले? छेदामध्ये अंश मिसळायचा म्हणजे खालची संख्या मिळणार आहे. मग कोण आहे छेद? 7 अधिक 4 करा म्हणजे किती मिळणार तिथं? 11 खाली येणार. आणि वर कसं करायचं? छेद वजा अंश करायचं. 7 वजा 11 करा. 7 वजा 4 सॉरी, आणि त्याचा वर्ग +3 करायचं. 7 वजा 4 3, 3चा वर्ग आणि 9 + 3 म्हणजे किती संख्या मिळाली? 12/11. आहे का पर्यायात उत्तर? किती आहे पर्याय क्रमांक? मग हे कसं शोधलं आपण? कशावरून कळलं आपल्याला इथं 12च आहे म्हणून? वर्गावरून. आणि पहिल्या संख्येचा संबंध शोधायचा आहे आपल्याला. मग त्याच्यावरून दुसरी संख्या कळती. कसं आलं मग? 5/9च्या पुढे 19/5 कसं आले तुम्ही सांगा बरं. छेदामध्ये अंश मिसळायचा म्हणजे खालचा छेद मिळतोय 14 आणि 19 कसं आलं? छेद वजा अंश त्याचा वर्ग आणि +3 म्हणजे उत्तर किती आलं? 19/14. आणि त्याच्यावरून आपण शोधून काढलं 12/11. कळालं का? नक्की? ओके.